निर्जला एकादशीला घरातील स्त्रीने कोणते नियम पाळावे? निर्जला एकादशी हा वर्षातील सर्वात पुण्यदायी दिवस मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी घरातील स्त्रीने काही विशेष नियमांचे पालन केले तर घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, समृद्धी आणि आनंदाचे आगमन होत असे. धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की आज आपण जाणून घेणार आहोत निर्जला एकादशीला स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणते उपाय केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्या घराचे भाग्य बदलू शकतो. निर्जला एकादशीचे महत्त्व. हिंदू धर्मात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते. सर्व एकादशीमध्ये निर्जला एकादशीला विशेष स्थान आहे. असे मानले जाते की वर्षभरातील सर्व 24 एकादशीचे पुण्य एकटा निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते. घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप मानली जाते. त्यामुळे तिच्या आचरणाचा, विचाराचा आणि भक्तीचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. ब्रह्ममुहूर्तावर उठणे. निर्जला एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठावे. उठल्यानंतर भगवान विष्णूचे स्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा. घरातील देवघर स्वच्छ करावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. घराची स्वच्छता करणे. धर्मशास्त्रामध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले आहे. विशेषतः मुख्य दरवाजा, देवघर, अंगण, तुळशी वृंदावन हे भाग स्वच्छ ठेवावेत. स्वच्छ घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो असेही मानले जाते. तुळशी पूजन करणे. निर्जला एकादशीला तुळशी मातेची पूजा विशेष फलदायी मानली जाते. पूजा करताना तुळशीला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू व्हावे, तुपाचा दिवा लावावा, तुळशीसमोर 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात. घरातील संकटे दूर होतात अशी ही श्रद्धा आहे. भगवान विष्णूंची पूजा. तर भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र, चंदन, नैवेद्य अर्पण करावे. ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करावा. ज्यांच्या घरात विष्णू भक्ती असते त्या घरात सुख शांती टिकून राहते. वाणीवर नियंत्रण ठेवणे. निर्जला एकादशीला वादविवाद करू नयेत, कटू बोलू नये, कोणाचा अपमान करू नये. गोड वाणी आणि शांत स्वभावामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. राग टाळणे. ह्या दिवशी राग करणे अशुभ मानले जाते. रागामुळे मानसिक अशांती वाढते, घरात कलह निर्माण होतो. शांत मनाने भगवंताचे नामस्मरण करावे. दानधर्म करणे. निर्जला एकादशीला दानाचे विशेष महत्त्व आहे. दानासाठी पाण्याचा माठ, छत्री, फळे, कपडे, अन्न गरजू व्यक्तींना द्यावे. दानामुळे पुण्यप्राप्ती होते असे धर्मशास्त्र सांगतं. वृद्धांचा आशीर्वाद घेणे. घरातील आई वडील, आजी आजोबा यांच्या चरणस्पर्शाने दिवसाची सुरुवात करावी. त्यांचा आशीर्वाद जीवनात प्रगती आणि यश देतो असे मानले जाते. देवाचे नामस्मरण करणे. दिवसभर विष्णू सहस्रनाम, विष्णू मंत्र, रामनाम यांचा जप करावा. नामस्मरणामुळे मन शांत राहते. तामसिक गोष्टीपासून दूर राहावे. या दिवशी खोटे बोलणे, चुगली करणे, मत्सर, द्वेष यापासून दूर राहावे. सकारात्मक विचार ठेवावेत. संध्याकाळी दीपदान करणे. सूर्यास्तानंतर तुपाचा दिवा लावा. विष्णू किंवा तुळशीसमोर आरती करावी. दीपदानाने अज्ञानाचा अंधार दूर होतो असे मानले जाते. पती पत्नीतील आदर वाढवणे. निर्जला एकादशीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना ठेवावी. हिंदू धर्मात पती पत्नीचे नाते हे केवळ संसार चालवण्यासाठी नसून एक पवित्र बंधन मानले जाते. या दिवशी जर पती पत्नीने एकमेकांशी प्रेमाने संवाद साधला, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि मनातील कटुता दूर केली तर घरातील अनेक समस्या आपोआप कमी होतात. धर्मशास्त्रानुसार ज्या घरात पती पत्नीमध्ये परस्पर आदर असतो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास टिकून राहतो असे मानले जाते. सतत भांडणे, अपमानास्पद भाषा किंवा एकमेकांबद्दलचा राग यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे निर्जला एकादशीच्या दिवशी विशेषतः राग, अहंकार आणि कटुता बाजूला ठेवून प्रेमाने वागावे. ह्या दिवशी स्त्रीने भगवान विष्णूसमोर आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे पतीनेही पत्नीच्या
त्यागाची आणि कष्टाची जाणीव ठेवून तिचा सन्मान करावा. जेव्हा पती पत्नी एकमेकांचा सन्मान करतात तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदी राहते. घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने वागणे. निर्जला एकादशी ही केवळ उपवास करण्याची तिथी नाही, तर मनातील नकारात्मक विचार दूर करून प्रेम, करुणा आणि आपुलकी वाढवण्याची संधी आहे. घरातील स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. तिच्या वागण्याचा प्रभाव घरातील प्रत्येक व्यक्तीवर पडत असतो. ह्या दिवशी विशेषतः आई-वडील, सासू-सासरे, मुले, भाऊ-बहीण आणि इतर नातेवाईकांशी प्रेमाने आणि संयमाने बोलावे. एखाद्याची चूक झाली असेल तर त्याला रागवण्याऐवजी समजावून सांगावे. प्रेमाने बोललेले 2 शब्द अनेक तणाव दूर करू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि सहकार्याची भावना असते ते घर देवतांना प्रिय असते. अशा घरात सुख, शांती आणि समाधान नांदते. म्हणून निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही मत्सर, द्वेष किंवा राग मनात ठेवू नये. घरात आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणे. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव असे म्हटले जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी जर एखादा पाहुणा किंवा गरजू व्यक्ती घरात आली तर तिचा आदराने सत्कार करावा. शक्य असल्यास त्यांना पाणी, फळे किंवा काहीतरी अन्न देऊन मदत करावी. असे मानले जाते की गरजू व्यक्तीची सेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात, कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो. त्यामुळे कोणालाही रिकाम्या हाताने किंवा अपमानित करून परत पाठवू नये. क्षमा आणि सद्भावनेची भावना ठेवावी. निर्जला एकादशी हा आत्मशुद्धीचा दिवस आहे. जर एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग, द्वेष किंवा नाराजी असेल तर ह्या दिवशी ती भावना सोडून देण्याचा प्रयत्न करावा. क्षमा ही खूप मोठी शक्ती मानली जाते. जे लोक इतरांना माफ करतात त्यांच्या मनात शांतता निर्माण होते. मन शांत असेल तर घरातील आनंदाचे वातावरण राहते. भगवान विष्णू हे क्षमाशीलतेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भक्तांनीही क्षमा, दया आणि करुणा या गुणांचा स्वीकार करावा. गरिबांना पाणी वाटणे. निर्जला एकादशीचे मुख्य तत्व म्हणजे पाण्याचे महत्त्व समजणे. उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तींना पाणी देणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. तुळशीजवळ दिवा लावणे. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि मानसिक शांतता मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. घरातील विशेष प्रार्थना. निर्जला एकादशीला स्त्रीने भगवान विष्णूसमोर प्रार्थना करावी. हे भगवान विष्णू, माझ्या कुटुंबावर कृपा करा. घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि सद्बुद्धी द्या. आमच्या घरातील दुःख, संकटे आणि अडचणी दूर करा. मनापासून केलेली प्रार्थना मनाला सकारात्मक दिशा देते. या दिवशी टाळावयाच्या चुका. कोणाचाही अपमान करू नये. वादविवाद टाळावेत. खोटे बोलू नये. देवपूजेमध्ये निष्काळजीपणा करू नये. तसेच गरीब आणि गरजू व्यक्तींना रिकाम्या हाताने पाठवू नये. घरात नकारात्मक बोलणे टाळावेत. तसेच मित्रांनो, निर्जला एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर मन, वाणी आणि कर्म शुद्ध करण्याचा दिवस आहे. घरातील स्त्रीने श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचे हे नियम पाळले तर घरात सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते, असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. तुम्हीही ह्या निर्जला एकादशीला हे नियम पाळणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियापर्यंत जरूर पोहोचवा.